त्यांच्या जी भूमिका मांडतात म्हणजे भाजपमध्ये विलीन करण्याचा सुद्धा पर्याय असू शकतो याच्यामध्ये आजच्या निकालानंतर तेच होणार आहे. म्हणजे निकाल काही लागो हे लोक भाजपातच विलीन होणार. निकाल याच्या पूर्वीच आपण ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला, पण उद्धव ठाकरेंची तक्रार दबाव आणण्यासाठी आहे असं राहुल नार्वेकरांचं म्हणणं आहे. काय दबाव आणला आम्ही? मला सांगा, तुम्ही इथं ट्रिब्युनल आहात, तुम्ही मुख्यमंत्र्यासहित 16 जणांविरुद्ध केस चालवतायत, तुम्ही सुनावणी घेतायत, देशातले मोठे मोठे वकील त्याच्यामध्ये आहे, तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये या सगळ्या लोकांना उभं केलेलं आहे आणि तुम्ही तिथं न्यायाधीश असताना तुम्ही जे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे त्यांच्या भेटीगाठी घेणं हा दबावाचा प्रकार आहे. मग गळ्यात गळे मारून एकत्रच राहणं कशाला? सगळ्या हे नाटकं तरी कशाला करता? हेरिंग करणं, हे करणं, ते करणं कशाला करता? सेम डे सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला तो विषय आपण 4 दिवसात पुन्हा सांगून टाकायला पाहिजे होतं की सुप्रीम कोर्टाने ज्या काही भूमिका मांडल्या चुकीच्या आहे, मीच मानतो ही भूमिका योग्य, ही सांगायला पाहिजे होतं विधानसभा अध्यक्षांनी. काय प्रॉब्लेम आहे? मग बघितलं असतं देशाने सुप्रीम कोर्टाने काय करायचं ते. या सगळ्या निकालाच्या आधी काल रात्री वर्षा बंगल्यावर बैठक झाली, दोन्ही डीसीएम आणि सीएम होते. या सगळ्या निकालानंतर जर 16 अपात्र झाले आमदार शिंदे गटाचे तर राज्याच्या राजकारणावर कितपत परिणाम होईल, सरकार पडण्याची कितपत शक्यता आहे आणि तुम्ही भाजप विलीनीकरणाचा पर्याय? सरकार वगैरे पडण्याचं कोणती शक्यता मला वाटत नाही, कारण जर 16 लोक अपात्र झाले तरी आज बीजेपी अजितदादाचा गट हे सगळ्या गेल्यावर बहुमत आहे, परंतु हे 16 लोक घरी जाऊ शकतील एवढं नक्की. एक प्रश्न असा पण आहे, जर तुमचे आमदार अपात्र ठरले तर मला असं वाटतं पक्ष शिवसेना प्रमुखाचा, त्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, त्या पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू, त्या पक्षाचे गटनेते अजय चौधरी हे क्लिअर यांच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की प्रतोद सुनील प्रभू आहेत. गटनेता कोण असावं ठरवण्याचा अधिकार विधिमंडळ पक्षाने उद्धवजी ठाकरे साहेबांना दिलेला आहे. त्याच अधिकारातून त्याच्या आधी एकनाथ शिंदे साहेबांना गटनेता केलं होतं, त्याच अधिकारातून पक्षप्रमुखांनी नंतर अजय चौधरी साहेबांना केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी जर आताच्या अजय चौधरी साहेबांच्या चुकीच्या झाल्या तर त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांच्या चुकीच्या होत्या गटनेत्याच्या, असाही त्याचा अर्थ निघू शकतो. आणि म्हणून याच्यात जे लोक फुटलेले त्यांच्या विरुद्ध निकाल लागेल, जे शिवसेनेची निष्ठा त्याच्या विरोधात निकाल लागणार असेल तर हे तर अजबच होणार सगळ्या गोष्टी. भारत सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाने काल एक लोकशाही मराठीबद्दल कारवाई केलेली आहे. किरीट सोमय्यांची जी व्हिडिओ क्लिप दाखवली होती त्यानंतर तब्बल 1 महिना चॅनल बंद राहण्याची कारवाई केली आहे, कसं बघतो? मग तर अशा पद्धतीनं प्रसार माध्यमावर बंदी लागणं चुकीचं आहे. किरीट स्वामी सांगितलं का की हे व्हिडिओ माझा नाही आहे? सांगितलं? किरीट स्वामी सांगितलं हे चुकीचं आहे, हे कोणीतरी चुकीचं रेकॉर्ड, तो मी नाहीच असं काही सांगितलं? असं असताना सुद्धा अशा पद्धतीनं एखाद्या चॅनलवर, ते कोणतंही चॅनल असो, मला असं वाटतं ही आणीबाणी जी आहे या आणीबाणीकडे जाण्याचा हा प्रकार आहे. प्रसार माध्यमावर बंदी घालता येणार नाही. लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून प्रसार माध्यमांना ओळखलं जातं, त्यामुळे ही बंदी ही चुकीची आहे, पण लोकशाही धोक्यात आली आहे. आजचा एकंदरीत निकाल बहुप्रतिष्ठित निकाल आहे, एकंदरीत दुर्गामी परिणाम करणारा निकाल आहे. आजचा मुहूर्त कसा वाटतोय तुम्हाला? हे बघा, रोजचा मुहूर्त चांगला असतो, कोणताच मुहूर्त खराब नसतो. आपल्या मानसिकतेवर मुहूर्त असतो. हे मुहूर्त वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं आपल्या मानसिकतेवर असतात, आपल्या कर्तृत्वावर असतात, आपल्या मनगटाच्या ताकदीवर असतात. लोकसभेच्या संदर्भातला प्रश्न आहे. मंत्रालयातला व्हिडिओ आला त्याच्याविषयी मी बोलेल, परंतु आत्ताच एक बातमी आलेली आहे की आत्ता 10 वाजता बार्टी, महाज्योती, सारथी यांचा पीएचडीचा जो सेटचा पेपर होता हा 10:15 वाजताच बाहेर आलेला. ओरिजिनल पेपर बाहेर आलेला, झेरॉक्स बाहेर आलेला. सरकार किती पद्धतीनं, आत्ताच माझ्याकडे रेल्वे भरतीचा पेपर फोडला, 5 जणांवर गुन्हा दाखल बातमी आहे. मागच्या काळात किती पेपर फुटले आणि आत्ता ही बार्टी सारथीची आत्ताच माझ्याकडे बातमी आली. 10 ते 11 पेपर होता, 10:15 पेपर ओरिजिनल बाहेर आलेला आहे. वाटतं हे चुकीचं आहे. मंत्रालयात जर कोणी अधिकारी, मग महिला असतील, पुरुष अधिकारी असतील, काम सोडून जर अन्य काम करत असेल तर ते चुकीचं आहे.
जनतेचं काम सोडून जर अशा पद्धतीनं तुम्ही नृत्य करत असाल, नाचगाणी करत असाल, नाचगाणी कोणी करू नये असं माझं म्हणणं आहे. ज्याचा त्याचा तो व्यक्तिगत खाजगी अधिकार आहे, परंतु त्याला मंत्रालय ही जागा नाही. लोकसभेच्या संदर्भातला एक प्रश्न आहे. एकीकडे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, बैठकांचं सत्र पार पडतंय, पण महायुतीतून जी बातमी आली आहे, लोकसभेच्या जागा भाजप दोन्ही गटाला कमी देईल आणि कमी जागावर बोलवण करत विधानसभेत जागा वाढवून देण्याची शक्यता आहे. हा तुम्ही ऑलरेडी म्हणताय की भाजप विलीन करून गेल्या पक्षाला. हे पहा, या सगळ्या गोष्टी झूड गोष्टी आहे. भारतीय जनता पार्टीला लोकसभा निवडणूक काढून घ्यायची आहे, नंतर विधानसभेला यांना कुत्र सुद्धा विचारणार नाही, तुम्हाला गॅरंटीने सांगतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.